नमस्कार मित्रांनो. तर मालिकेमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की सूर्या घरी येतो. तो घरी आल्यावरती धनुला मोठमोठ्याने आवाज देतो. त्याने दागिने आणलेले असतात. धनुला दागिने दाखवतो आणि म्हणतो, धने हे बघ काय आणले तुझ्यासाठी. धनश्री दागिने बघते. ती म्हणते, वा दादा किती छान दागिने आहेत. हे कोणासाठी आहे? बहिणीसाठी आहे का? तिला छान दिसतील. सूर्या म्हणतो, अगं वेडे, हे तुझ्यासाठी आणले मी. आता तुझ्या लग्नापर्यंत असंच एक एक करून दागिना करणार तुझ्यासाठी. हे तर काहीच नाही, याच्यापेक्षा महागाचे दागिने करणार. सगळेजण ते दागिने बघतात. सगळ्यांना दागिने आवडतात. जो म्हणते, दादा तिने सांजेची वेळ आहे आणि घरात लक्ष्मी आली. देवासमोर हे दागिने ठेवायला हवे. राजूला म्हणतो, तूच दागिने ठेव देवासमोर. राजू देवासमोर दागिने ठेवते आणि पुष्पा तिथे येते. पुष्पा एक एक करून देव सगळे उचलायला लागते. ती बघत असते की देवांच्या खाली तर चावी नाही ना. तुळजा तिकडे येते. तुळजा म्हणते, काकी हे देव का उचलताय तुम्ही आणि ते देव कुठे घेऊन चाललायत? पुष्पा म्हणते, अगं मी दिवा लावायलाच आले होते, पण नंतर लक्षात आलं आपल्याला सुतक आहे ना. पुष्पा देव ठेवते निघून जाते. तुळजा इथे मनात विचार करते, नक्कीच काहीतरी गडबड आहे. सगळे पुन्हा एकत्र येतात. सूर्या म्हणतो, हे बघा आपण उद्या कोरेगावला जायचं आहे. डॅडींचा मला फोन आला होता. वधूवर सूचक मंडळीमध्ये हिचं नाव नोंदवलं आहे आणि उद्या मेळावा आहे तिथे. भारी भारी स्थळ आहेत तिथे. मुंबईचे पण मुलं येणार आहेत, म्हणून म्हटलं आपण सगळे जाऊया तिथे. सगळे एक्सायटेड असतात. सगळे म्हणतात, जाऊया ना आपण, सगळे जाऊया. धनु म्हणते, तुम्ही सगळ्यांनी तिथे असायला हवा, मला सगळेजण हवेत. काकी म्हणते, अगं माझ्या म्हातारीचं तिकडे काय काम आहे? तुळजाला एकदम डाऊट वाटायला लागतो. तुळजा म्हणते, काकीचं असं काय चालू आहे? तर का नाही म्हणतायत? काकीला मुद्दाम घरी थांबायचे. त्यांच्या डोक्यात नक्कीच काहीतरी शिस्त आहे. काय आहे ना ते मला शोधून काढावंच लागेल. विचार करत असते आणि सूर्या म्हणतो, ठीक आहे काकी, तुला नाही यायचं ना, नको येऊ. अगं तसं पण तिथे गर्दी असेल आणि तुझे पाय दुखतील, दमायला होईल तुला. सूर्या हातपाय धुवायला जातो आणि तुळजा त्याच्या मागे मागे जाते. तुळजा त्याला टॉवेल देते आणि त्याला म्हणते, वा आज टेन्शन नाहीये, आज खुश आहे तू एकदम. सूर्या म्हणतो, एकदम छान सगळं घडतंय ना, म्हणून चांगलं वाटतंय. आता उद्या बघ धनुसाठी खूप छान मुलगा मिळेल. तुळजा म्हणते, सूर्या मी नाही येत ना, कसं आहे ना, घरी पण कोणीतरी हवं ना, मी घरी थांबते. सूर्या म्हणतो, अगं काकी आहे ना. तुळजा म्हणते, सूर्या हे बघ, काकीच्या भरोश्यावरती मी घर टाकून येऊ शकत नाही. काकी जेव्हापासून आल्यात ना तेव्हापासून त्यांच्याकडे लक्ष आहे माझं. त्यांच्या हालचाली नीट वाटत नाहीये. त्या दिवशी आल्या आल्या त्या किचनमध्ये काहीतरी शोधत होत्या आणि काल फडताळ्यातली सगळी भांडी काढून बसल्या होत्या. आज म्हणतात तिथे यायचं पण नाहीयेत, म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. अरे त्या मला रस्त्यात पण दिसल्या होत्या. त्यांना विचारलं, एवढ्या लांब काय करतायत? तर म्हणे असं चालत आले. असं कोणी येतं का रे सूर्या? सूर्या मला पटतच नाहीये. त्यांच्या मनात नक्कीच काहीतरी शिस्त आहे असं सारखं वाटतंय. त्यांची नजर अशी भिरभिरत असते, काहीतरी शोधतात असं वाटतं. सूर्या खूप भडकतो. सूर्या म्हणतो, बास कर हे तुळजा. आज तू म्हणतीयस की काकी काहीतरी शोधतीये, उद्या तू म्हणशील की डॅडींनीच पाठवलं काकीला. अगं काय लावलं हे सगळं? एवढा संशयी स्वभाव तुझा? माणसावर विश्वास ठेवायला शिक जरा. या संशयामुळे घरं बर्बाद होतात. तुला यायचं नसेल नको येऊ, पण हे असलं फालतू काही पण बडबडू नकोस तू, आणि डॅडींवरती संशय अजिबात घेऊ नकोस. सूर्या निघून जातो. तुळजा इथे विचार करते. तुळजा म्हणते, सूर्या तू मला सगळ्यांवरती विश्वास ठेवायला सांगतोयस, पण कधीतरी तू माझ्यावर विश्वास ठेव. तू खूप भोळा आहेस, इमोशनल आहेस आणि सगळे जग ह्याचाच फायदा घेतात. तुळजाला खूप काळजी वाटते. तर इकडे पुष्पाने धनुला लेप लावून दिलेला असतो आणि राजू तिथे येते. राजू धनुला बघून खूप घाबरते. ती मोठमोठ्याने भूत भूत असं किंचाळायला लागते. धनु म्हणते, ए राजू मी आहे धनु दीदी. राजू विचारते, हा काय अवतार केलाय? पुष्पा म्हणते, मीच तिला लेप लावून दिलाय. आता उद्या बघ, उद्याच्या कार्यक्रमामध्ये किती छान दिसेल ही, सारखी गोरी दिसेल. आता ये राजू तू पण, तुझ्या डोक्याला तेल लावून देते. राजू आईची आठवण किती येते, लहानपणापासून आईला किती मिस केलं हे सगळं सांगते आणि काकीला मिठी मारून रडायला लागते. तर इकडे तुळजा आपल्या रूम मध्ये येते आणि ती सूर्यावरती रागवून बाजूला बसून राहते. सूर्या पण तुळजावरती रागवलेला असतो. दोघं एकमेकांशी बोलत नाही. दोघंही आबोला धरून बसलेले असतात आणि तेवढ्यात बल्ब जातो. तुळजाशी बोलत असतो, पण तुळजा तिथून निघून गेलेली असते. ती बाहेर जाते आणि कंदील घेऊन येते. तुळजा म्हणते, कधी कधी माणसाची काही चूक नसताना समोरचं तिला खूप बोलत असतो. सूर्याला वाईट वाटतं. सूर्या म्हणतो, तुळजा मागाशी तुला खूप बोललं ना, मला माफ कर. अगं जशी माणसाला जेवणाची भूक असते ना, तशी मला माणसांची भूक आहे. इतक्या वर्षात आपलं कोणी असं आलंच नव्हतं का या वाड्यामध्ये. आणि कसं आहे ना, आता इतक्या वर्षांनी काकी आली आणि तू असा संशय घेते, मला नाही आवडत. आणि तू असा संशय घेतला आणि ही मायेची माणसं निघून गेली तर? सूर्या म्हणतो, पण तुळजा तू खूप छान दिसतेस, हा खूप छान वाटते. तुळजा रागावून निघून जात असते. सूर्या तिला स्टॅच्यू करतो आणि तुळजा तिथेच उभी राहते. तुळजा म्हणते, सूर्या स्टॅच्यू खेळायला का आपण लहान आहोत का? लवकर म्हण, स्टॅच्यू सुटली. सूर्या म्हणतो, नाही नाही म्हणणार. सूर्या तुळजाजवळ येतो आणि रोमॅन्टिक होऊन तिच्या गालावर किस करतो. तुळजाचा सगळा राग निघून जातो. ते दोघंही जवळ येतात आणि तेवढ्यात तिथे पुष्पा येते. दोघंही पटकन लांब होतात. सूर्या विचारतो, काकी तू झोपली नाही अजून? पुष्पा म्हणते, अरे नाही रे, झोपच येत नाहीये.
मी तुला एक गोष्ट विचारून म्हणते, राहूनच जात होती. मला असं सांग की तुझी आई घरातल्या कुठल्या जागेवरती जास्त वावरायची, जास्त फिरायची? ती जागा तिला खूप आवडायची, तिकडे खूप जीव होता. सूर्या म्हणतो, एक देवघर, किचन आणि एक तुळशीचं वृंदावन. विचारते, पण काकी तुम्ही काय हे सगळं का विचारताय? कुठल्याही बाईला आपलं घरच आवडीचं असतं आणि आपल्याच घरात आवडती जागा कोणी का कशाला शोधेल? पुष्पा म्हणते, तसं नाही ग. एक काय असतं ना, बायकांना घरातली एखादी जागा, एखादा कोपरा छान वाटत असतो आणि तिकडे एकदम शांत वाटत असतं, म्हणून मी विचारलं. आणि काय ना सूर्या, मला ह्यांची खूप आठवण येते आणि त्यांचे विचारच डोक्यातून जात नाहीये, म्हणून म्हटलं तिकडे बसल्यावर जरा बरं वाटेल म्हणून विचारलं. सूर्या म्हणतो, एक स्वयंपाकघर आणि दुसरं तुळस तिकडे असायची. तुळस तिने स्वतःच्या हाताने लावली होती. दिवसातून 2-3 वेळा तुळशीभोवती फेऱ्या मारायची. पुष्पाला आठवतं की हो, सूर्याची आई तिथेच असायची. पुष्पा म्हणते, ठीक आहे, मग आता उद्या मी तिथे व्यवस्थित तुळस लावते आणि पूजा पण करते. निघून जाते आणि तुळजा सूर्याला स्टॅच्यू म्हणते. ती सूर्याला म्हणते, आता मी झोपणार. ती त्याला किस करते आणि गुड नाईट म्हणून बेडवर झोपते. सूर्या म्हणतो, आता मी असंच उभं राहू का? तुळजा म्हणते, हो, असंच उभं राहायचंयस तू रात्रभर. तर दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे आपापल्या कामात असतात आणि तिकडे नानी येते. घरामध्ये सगळीकडे मिश्रीचा धूर पसरलेला असतो. सगळ्यांना ठसका लागतो. नानीला पाणी देतो आणि विचारतो, अगं नानी, तू इथे सकाळी सकाळी कशी काय आलीस? नानी धनूवरती खूप भडकते. ती धनूला म्हणते, गरज नसताना स्टूलवरती कशाला चढली होतीस ग तू? खाली पडलीस आणि पडली ती पडली, जिम्याच्या अंगावर पडलीस. त्याच्या हाताला फ्रॅक्चर झाले, हात गळ्यात टाकून गावभर फिरतोय तो. आणि काय पुष्पा, तू घरामध्ये शहाणी आहेस ना, सवरती आहेस ना, तुला एवढं कळत नाही का? हिला कशाला चढवायचं स्टूलवरती? तुला एवढं कळलं नाही का? ही स्टूलवर चढली की स्टूल पडेल. आता काय भोगावं लागेल मला आणि माझ्या मुलाला. पुष्पा पुढे येते आणि भांडायला लागते. पुष्पाने मिसरी लावली असते, त्यामुळे नानीला काहीच कळत नाही की ती काय बोलते. नानी म्हणते, जे बोलते ते नीट बोल जरा, काय बोलतेस तू? धनू म्हणते, तुला खूप अक्कल दिली देवाने. नानीला वाटतं की हे धनू स्वतःहून बोलते. नानी म्हणते, ए सूर्या, बघ ही काय बोलते ती, हिच्या जिभेला काही हाड आहे की नाही? धनू म्हणते, नानी मी नाही, काकी बोलली, मी फक्त सांगितलं तुला. पुष्पा पुढे काहीतरी बोलते, पण हे कोणालाच काही कळत नाही. धनू म्हणते, तुझ्या पोराला लहानपणी मीच सांभाळले, लहानाचं मोठं केलंय, नाऊ खाऊ घातलंय, मालिश केलीये आणि सगळं विसरून गेलीयस का तू? नाना तेवढं तिथे येतात. नाना म्हणतात, हिला आहे ना माझ्या बायकोला सगळं स्वतःच्या फायद्याचंच आठवतं, सगळं मागचं सपाट होऊन जातं. तरी तुला म्हटलं होतं ना जाऊ नको तिथे म्हणून, तरी का ग असं का वागलीस? इकडे का आलीस तू? धनूला नावं ठेवतेस तू. या पोरीने आपली इतकी सेवा केली इतके दिवसात आणि त्याचं तुला काही नाहीये का? आणि तिने काय बळच केलं का सगळं? तू आणि तुझा लेक एका माळेचे मनी. नाना सूर्याला म्हणतात, हिचं बोलणं मनावर घेऊ नको, माफ कर मला. हिला तर ना काही गोष्टी कळतच नाही. त्या पोरीने मुद्दाम केले का? तिला पण लागलं असेल ना, त्याचा विचार करायला पाहिजे. सूर्या म्हणतो, अहो नाना, मला कळतं सगळं. नानीचा लाडाचा आहे आणि त्यामुळे तिला असं वाटतंय आणि एकाच घरात दोघांना लागलंय म्हणून त्यांची चिडचिड होतीये. नाना म्हणतात, बघा याला म्हणतात समजूतदारपणा, नाहीतर तुम्ही उठा आता आणि चला घरी. नाना नानीला घरी घेऊन जातात. धनू रडत बसते. धनू म्हणते, दादा बघतोयस ना, हे सगळं माझ्यामुळेच होते. मला असं वाटतंय मीच वाईट आहे. सूर्या म्हणतो, धने परत असं बोलायचं नाही हा, तू काही मुद्दाम केलंस का? नाही ना, मग आता मूड खराब करून घ्यायचं नाही, चांगल्या कामाला जायचंय, हस जरा. सगळेजण तिला हसायला सांगतात आणि धनू हसते. सगळ्यांना चांगलं वाटतं. सगळे म्हणतात, चला आता आवरायला घ्यायचंय, मुलगा बघायला जायचंय. सगळे आवरायला घेतात आणि आपला आजचा हा भाग इथेच